एका गटात 100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते, 52 विद्यार्थ्यांना कबड्डी आवडते, 20 विद्यार्थ्यांना दोन्ही खेळ आवडतात. तर प्रश्न असा, किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही? बघा, 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. इथं लिहितो मी 66. हे विद्यार्थी क्रिकेट आवडणारे. ओके. गणित म्हणते 52 विद्यार्थ्यांना कबड्डी आवडते. सर इथे लिहा 52 कबड्डी आवडते. ओके. आता ही बेरीज करा लेकरांनो. 6 2 8 आणि 6 5 11. हे 118 हे एकूण टोटल आलं ना. या टोटल मधून हे जे 20 विद्यार्थी आहेत ज्यांना दोन्ही खेळ आवडतात, हे 20 विद्यार्थी वजा करा. हे दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी अर्थात 20 विद्यार्थी 118 मधून वजा करा. त्याचं उत्तर येते लेकरांनो 98. 98 विद्यार्थी असे आहेत ज्यांना क्रिकेट आणि कबड्डी आवडते. मग हे 100 विद्यार्थी एकूण आहेत, लक्षात घ्या. ह्या 100 हे टोटल किंवा एकूण काय आहेत? विद्यार्थी आहेत. या एकूण विद्यार्थ्यातून हे 98 क्रिकेट आणि कबड्डी आवडत असलेले विद्यार्थी वजा करा. ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर. अर्थात 2 खेळाडू असे आहेत, 2 विद्यार्थी असे आहेत ज्यांना एकही खेळ आवडत नाही. ही झाली एक पद्धत. आता दुसरी, वेन आकृतीचा आधार घेऊन इथं अशी वेन आकृती काढली. सर हा रकाना लेकरांनो क्रिकेटचा, म्हणजे हा गोल क्रिकेटचा, हा गोल कबड्डी. आता इथं हे मधातलं जे अंतर्भूत वर्तुळ आहे, इथं आपल्याला 20 लिहायचे. 20 विद्यार्थी असे आहेत ज्यांना दोन्ही खेळ आवडतात. हे दोन्ही खेळ आवडणारे विद्यार्थी. ओके. 20 विद्यार्थी असे आहेत ज्यांना दोन्ही खेळ आवडतात. गणितमध्ये 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. मग या 66 मधून लेकरांनो हे 20 वजा करा. इथं लिहावं लागतील 46. ही जर रेषा आपण लुप्त केली तर या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये असलेले 46 आणि 20 यांची बेरीज 66 होते. बरोबर आहे. आता गणित म्हणते 52 विद्यार्थ्यांना कबड्डी आवडते. सर मग आता 52 मधून हे 20 वजा करा. उत्तर 32 कबड्डीच्या वर्तुळात लिहा. आता ही रेषा नाही असं गृहीत धरा. कबड्डीच्या वर्तुळामध्ये असलेले 32 आणि 20 यांची बेरीज करा, 52. ओके. आता हे जे 46, 20 आणि 32 आहेत, ह्या संख्यांची बेरीज करा. 46, 20 आणि 32 यांची बेरीज करा. 6 2 8, 3 2 5 4 9. याचा अर्थ 98 विद्यार्थी असे आहेत ज्यांना क्रिकेट आणि कबड्डी. काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना दोन्हीही खेळ आवडतात. असे तमाम 98 विद्यार्थी आहेत. प्रश्न असा, किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही? मित्रांनो, 2 विद्यार्थी असे आहेत. इथं लिहितो वाटल्यास. या 100 मधून ही 98 संख्या वजा करा. 100 वजा 98 बरोबर 2. 2 विद्यार्थी असे आहेत ज्यांना एकही खेळ आवडत नाही. हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक B मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.